नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण संधी या टॉपिक बद्दल चर्चा करणार आहोत. क्लास 3 आणि क्लास 4 चा जर विचार केला तर त्यावर एक किंवा दोन प्रश्न कंपल्सरी येतात आणि एमपीएससी च्या अंतर्गत ज्या होणाऱ्या एक्झाम आहेत त्या एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला एक किंवा दोन प्रश्न कंपल्सरी येतात. तर संधी हा टॉपिक शिकत असताना आपल्याला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. पहिलाच प्रश्न येतो की संधी हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ काय होतो, त्या अर्थावर प्रश्न विचारला जातो. तर संधी या शब्दाचा अर्थ होतो एकत्र करणे, कॉमा सांधणे, कॉमा जोडणे, कॉमा संयोग करणे, असा संधी या शब्दाचा अर्थ होतो. आपल्याला या टॉपिकवर पहिला प्रश्न या संधी या शब्दाच्या अर्थावर विचारलेला आहे. आता यानंतरचा येणारा जो काही प्रश्न असेल तो आपल्याला संधी या टॉपिकच्या व्याख्येवर विचारला जाऊ शकतो. आता संधी या शब्दाची व्याख्या आपल्याला अशा पद्धतीने सांगता येईल, एकापाठोपाठ येणाऱ्या दोन शब्दापैकी पहिल्या शब्दामधला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दामधला पहिला वर्ण हे दोन्ही वर्ण एकमेकांमध्ये मिसळून यांच्यापासून जो एक नवीन वर्ण तयार होतो त्या नवीन वर्ण बनण्याच्या प्रक्रियेला संधी असं म्हणतात. अशा पद्धतीची आपल्याला संधी या शब्दाची व्याख्या सांगता येईल. जर व्याख्येवर प्रश्न नाही आला तर संधी या शब्दाच्या वैशिष्ट्यावर प्रश्न भविष्यात विचारला जाऊ शकतो. मग संधी या शब्दाचा पहिला वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की संधियुक्त शब्द तयार होत असताना दोनच वर्णांचं एकत्रीकरण केलं जातं. वर्णांचं एकत्रीकरण. मागच्या वेळेस पीएसआयला प्रश्न येऊन गेला की वर्णांच्या एकत्रीकरणास काय म्हणतात, तर वर्णांच्या एकत्रीकरणास संधी असं म्हणतात. हा संधी या शब्दाचा पहिला वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा वैशिष्ट्य बघायचं जर झालं तर संधी या शब्दाचा लिंग विचारला जाऊ शकतो. तर संधी हा शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी आहे. तिसरा वैशिष्ट्य असा तयार होतो की संधी या शब्दाचं वचन विचारलं जातं. तर संधी हा शब्द एकवचनी व अनेकवचनी आहे. चौथा वैशिष्ट्य आपल्याला असा विचारला जाऊ शकतो की संधी ही जी प्रक्रिया आहे ही संधी प्रक्रिया नैसर्गिक प्रक्रिया आहे. पाचवं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल संधी ही बोलण्याच्या ओघामध्ये घडते. सहावं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल संधियुक्त शब्दाचा विग्रह करत असताना आपण अधिकच्या चिन्हाचा वापर करतो. अशा पद्धतीने 5-6 वैशिष्ट्ये आपल्याला संधी या शब्दाच्या वैशिष्ट्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर प्रश्न वैशिष्ट्यावर नाही आला तर संधी या शब्दाच्या प्रकारावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग संधी हा जो घटक आहे या घटकाचे मुख्य 3च प्रकार पडतात. नंबर 1 चा जो प्रकार आहे तो आहे स्वर संधी. नंबर 2 आहे व्यंजन संधी आणि नंबर 3 आहे विसर्ग संधी. असे एकूण संधीचे मुख्य प्रकार 3 पडतात. जर भविष्यात प्रश्न आला की संधी या घटकाचे मुख्य प्रकार किती, तर एकूण किती आहे 3. पहिला आहे स्वर संधी, दुसरा आहे व्यंजन संधी आणि तिसरा आहे विसर्ग संधी. मग आता यामधला पहिला प्रकार जर बघायचा झाला आपल्याला स्वर संधी, तर स्वर संधी म्हणजे काय, तर एकापाठोपाठ आलेल्या दोन शब्दापैकी पहिल्या शब्दामधला शेवटचा वर्ण स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दामधला पहिला वर्ण स्वर असेल तर त्यापासून बनलेल्या संधीला आपण काय म्हणतो, स्वर संधी असं म्हणतो. स्वर संधीला संस्कृत मध्ये अच संधी असं सुद्धा म्हटलं जातं. बघा मित्रांनो, आपल्याला संधी या घटकाचे जे मुख्य 3 प्रकार आहेत त्याच्या संदर्भात चर्चा करायची आहे. पहिला जो प्रकार आहे तो आहे स्वर संधी. आता स्वर संधी म्हणजे काय, या स्वर संधीची व्याख्या अशा पद्धतीने तयार होते, एकापाठोपाठ येणाऱ्या दोन शब्दापैकी पहिल्या शब्दामधला शेवटचा वर्ण स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दामधला पहिला वर्ण स्वर असेल, हे दोन्ही स्वर एकमेकांमध्ये मिसळून त्यापासून बनलेली जी संधी असते त्या संधीला आपण स्वर संधी असं म्हणतो. मग आता स्वर संधी शिकत असताना आपल्याला एकच गोष्ट कळायला पाहिजे की एकापाठोपाठ येणारे जे 2 शब्द असणार आहेत, उदाहरणार्थ आपल्याला सांगायचं जर झालं तर गोल अधिक आकार. आता हे एकापाठोपाठ 2 शब्द आलेले, तर या पहिल्या शब्दामधला जो शेवटचा अक्षर आहे तो आहे ल आणि या ल मध्ये अ स्वर आहे. दुसऱ्या शब्दामधला पहिला जो अक्षर आहे तो आ आहे. म्हणजे याचा अर्थ एका पाठोपाठ
येणारे दोन्ही वर्ण स्वर आहेत, म्हणजेच इथं दोन्ही वर्ण स्वर असेल तर यापासून बनणारी संधी कोणती असणार आहे? स्वर संधी असणार आहे. मग आता या दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून इथे दीर्घ स्वर तयार होतो आ. मग या दोन शब्दापासून संयुक्त शब्द तयार होताना पहिला स्वर लोप पावतो आणि दुसराही स्वर लोप पावतो. पण संयुक्त शब्द तयार होताना पहिल्या स्वराच्या ठिकाणी हा बनलेला नवीन स्वर येतो. म्हणजे याचा अर्थ हा नवीन स्वर पहिल्या स्वराच्या ठिकाणी येणार आहे आणि पहिला स्वर पहिल्या शब्दामधल्या शेवटच्या अक्षरामधला आहे. म्हणजे याचा अर्थ हा नवीन स्वर पहिल्या शब्दामधल्या शेवटच्या अक्षरामध्ये समावेश होणार आहे, म्हणजेच ल मध्ये समावेश होणार आहे. तेव्हा शब्द बनेल गोलाकार, अशा पद्धतीचा शब्द बनेल. म्हणजे याचा अर्थ हा बनलेला जो काही संयुक्त शब्द आहे हा संयुक्त शब्द स्वर संधीचा आहे. कारण एका पाठोपाठ येणारे दोन्ही वर्ण हे स्वर आहेत. एका पाठोपाठ येणारे दोन्ही वर्ण हे स्वर असतात तेव्हा बनलेल्या संधीला आपण स्वर संधी म्हणतो. मग आता या दोन वर्णांच्या एकत्रीकरणातून हा बनलेला जो नवीन वर्ण आहे या नवीन वर्णाला आपण आदेश म्हणतो. आदेश. आदेश म्हणजे काय तर बनलेला जो नवीन वर्ण आहे तो नवीन वर्ण संयुक्त शब्द तयार होत असताना जेव्हा एखाद्या दुसऱ्या वर्णाची जागा घेतो तेव्हा त्या नवीन वर्णाला आपण काय म्हणतो? आदेश म्हणतो. आणि या आदेशानुसार स्वर संधीचे एकूण 5 प्रकार पडतात. मग त्यामधला पहिला जो प्रकार आहे तो आहे दीर्घादेश स्वर संधी. दीर्घादेश स्वर संधी यालाच पर्यायी नाव आहे दीर्घत्व स्वर संधी. यालाच पर्यायी नाव आहे सजातीय स्वर संधी. नंबर 2 चा जो प्रकार आहे तो आहे गुणादेश स्वर संधी. गुणादेश स्वर संधीलाच विजातीय स्वर संधी असंही म्हटलं जातं. विजातीय स्वर संधी. नंबर 3 जो आहे तो आहे वृद्धादेश स्वर संधी. वृद्धादेश स्वर संधी. नंबर 4 जो आहे तो आहे यनादेश स्वर संधी. आणि नंबर 5 जो आहे तो आहे आयाती स्वर संधी. असे एकूण स्वर संधीचे 5 प्रकार. प्रश्न विचारला जाऊ शकतो की आदेशानुसार स्वर संधीचे एकूण प्रकार किती? तर आदेशानुसार स्वर संधीचे एकूण 5 प्रकार पडतात. त्यामधला पहिला प्रकार आहे दीर्घादेश. नंबर 2 आहे गुणादेश. नंबर 3 आहे वृद्धादेश. नंबर 4 आहे यनादेश आणि नंबर 5 आहे आयाती स्वर संधी. मग यामधला आपण पहिला प्रकार बघू. पहिल्या प्रकाराबद्दल चर्चा करू. पहिला जो काही प्रकार आहे आपला तो आहे दीर्घादेश स्वर संधी. दोन्ही स्वर हे दीर्घादेश स्वर संधी. या दीर्घादेश स्वर संधीमध्ये एकत्र येणारे दोन्ही स्वर हे सजातीय स्वर असतात. आणि जेव्हा एका पाठोपाठ आलेले दोन्ही स्वर हे सजातीय स्वर असतात तेव्हा त्यांच्या एकत्रीकरणातून बनलेली जी संधी असते त्याला आपण म्हणतो दीर्घादेश स्वर संधी. म्हणजे याचा अर्थ दीर्घादेश स्वर संधीमध्ये एकत्र येणारे दोन्ही स्वर हे सजातीय स्वर असल्यामुळे त्याला आपण दीर्घ सजातीय स्वर संधी असं सुद्धा म्हणतो. आणि दोन सजातीय स्वर एकत्र आले तर एक दीर्घ स्वर बनतो आणि त्या दीर्घ स्वरातून बनलेली आहे म्हणून दीर्घ स्वर संधी असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ दीर्घादेश स्वर संधी जर ओळखायची असेल तर एका येणारे दोन्ही स्वर हे सजातीय स्वर गरजेचं आहे. दोन सजातीय स्वर एकत्र आले तर त्यापासून बनलेली संधी असते दीर्घादेश स्वर संधी. म्हणजे आपल्याला एक उदाहरण बघू आपण. वाचन अधिक आलय. वाचन अधिक आलय. मग मला सांगा पहिला शब्द वाचन आहे आणि पहिल्या शब्दामधला शेवटचा अक्षर न आहे. न मध्ये स्वर आहे अ. दुसऱ्या शब्दामधला पहिला स्वर आहे पहिला अक्षर आहे आ. म्हणजे याचा अर्थ एका पाठोपाठ आलेले दोन्ही स्वर हे सजातीय स्वर आहेत. म्हणजेच या दोन शब्दापासून बनणारा जो काही संधियुक्त शब्द आहे तो कोणत्या संधीचा असेल? दीर्घादेश स्वर संधीचा असेल. का तर कारण एका पाठोपाठ आलेले दोन्ही स्वर काय आहेत? सजातीय स्वर आहेत. आणि या दोन सजातीय स्वरांच्या एकत्रीकरणातून एक दीर्घ स्वर बनतो. आणि या दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून एक दीर्घ स्वर बनतो म्हणून यापासून बनलेली जी संधी आहे त्याला दीर्घत्व स्वर संधी असंही म्हटलं जातं. मग आता या दोन शब्दापासून संधियुक्त शब्द तयार होताना पहिल्या शब्दामधला जो शेवटचा वर्ण आहे न आहे त्याच्यामध्ये जो आलेला स्वर आहे तो पहिला स्वर लोप पावतो. दुसराही स्वर लोप पावतो आणि पहिल्या स्वराच्या ठिकाणी हा नवीन स्वर येतो. म्हणजे याचा अर्थ या दोन शब्दापासून संयुक्त शब्द तयार होताना पहिला स्वर हा नवीन स्वर हा पहिल्या स्वराची जागा घेतो. म्हणजेच याचा अर्थ नवीन स्वर हा पहिल्या शब्दामध्ये शेवटच्या अक्षरामध्ये समावेश होतो. म्हणजे शब्द काय तयार होईल? वाचनालय. त्यानंतर आपल्याला दुसरा एक उदाहरण
कार्य अधिक अध्यक्ष. पहिल्या शब्दामधला शेवटचा अक्षर य आहे, य मध्ये स्वर आहे अ. दुसऱ्या शब्दामध्ये पहिला अक्षर अ आहे. म्हणजे एका पाठोपाठ आले दोन्ही स्वर हे सजातीय स्वर आहेत. दोन सजातीय स्वर एकत्र आले तर एक दीर्घ स्वर बनतो. मग आता या दोन शब्दापासून संयुक्त शब्द तयार होतो. पहिला स्वर लोप पावतो, दुसरा स्वर लोप पावतो आणि पहिल्या स्वराच्या जागी नवीन स्वर येतो. म्हणजे हा जो नवीन स्वर आहे तो नवीन स्वर कोणत्या स्वराच्या जागी येणार आहे? पहिल्या. आणि पहिला स्वर कोणत्या अक्षरामधला? य मधला. म्हणजे याचा अर्थ हा नवीन स्वर कोणत्या अक्षरामध्ये समावेश होईल? य मध्ये समावेश होईल. मग संयुक्त शब्द तयार होईल कार्याध्यक्ष. अशा पद्धतीने आपल्याला दीर्घादेश स्वर संधी ओळखता येईल. म्हणजे एका पाठोपाठ येणारे दोन्ही वर्ण हे सजातीय स्वर असणं गरजेचं आहे. दोन सजातीय स्वर असेल तर त्यापासून बनलेल्या संधीला आपण दीर्घादेश स्वर संधी असं म्हणतो. धन्यवाद मित्रांनो. आज आपण दीर्घादेश स्वर संधीबद्दल माहिती बघितली. उर्वरित जे काही चार या संदर्भात माहिती आपण उद्या बघू. चालेल.